वसई विरार महानगरपालिका निवडणुका पार पडल्यानंतर महापौर आणि उपमहापौर पदांची निवडणूक प्रक्रिया ही पूर्ण झाली असून सत्ताधारी गटाने पुढील कामकाजाला सुरुवात केली आहे। मात्र अद्याप भाजपकडून विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळणार याची अधिकृत घोषणा न झाल्याने महापालिकेच्या राजकारणात उत्सुकता निर्माण झाली आहे। सत्ताधारी पक्षासमोर विरोधी पक्षनेतेपद कोणाला दिले जाणार याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। महापालिकेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने 71 जागांवर विजय मिळवत महापालिकेवर आपली सत्ता प्रस्थापित केली, तर भाजपने 43 नगरसेवक निवडून आणत आपली मजबूत पकड निर्माण केली आहे। वसई विरार महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपाला इतक्या मोठ्या संख्येने प्रतिनिधित्व मिळाले असून त्यामुळे पक्षाला अधिकृत विरोधी पक्षनेतेपद मिळणार आहे। पक्षाकडे अनुभवी, अभ्यासू आणि प्रशासनाची चांगली जाण असलेले नगरसेवक आहेत, त्यामुळे या पदासाठी इच्छुकांची संख्या जास्त आहे। या पार्श्वभूमीवर भाजपच्या अंतर्गत बैठका सुरू असून वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे। योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल असा विश्वास पक्षाच्या नेत्यांकडून व्यक्त केला जातोय। मात्र हुकुमी एक्का कधी बाहेर काढला जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, वसई विरार।